पावसाळा म्हटलं की घरात कुबट वास असतो, कपडे सुकवलेले नसतात, ओलसर असतात, त्यांचा वास येतो. त्याचबरोबर लहान मुले बाहेर पावसात खेळून घरात अगदी चिखलाचे पाय, ओले पाय आणतात. त्यामुळे होणारे डास, माशा आणि त्याचबरोबर एवढ्या सगळ्या उपायांवर आपण महिला म्हणून कोणती स्वच्छता ठेवू शकतो यासाठीचे 15पेक्षा जास्त हॅक्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे पूर्ण पावसाळ्यासाठी उपयुक्त असा हा व्हिडिओ असणार आहे. सो हाय, मी कविताच किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आणि पावसाळ्यातील प्रत्येक महिलाचं सगळं टेन्शन संपणार आहे, कारण तुम्हाला युजफुल किचन, घर स्वच्छ ठेवण्याच्या टिप्स सांगणार आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे प्रत्येकाच्या घरी लहान मुले असतात आणि पाऊस आला की मुलांना कितीही तुम्ही धरून ठेवलं तरी मुले पावसात खेळायला जाणार आणि ओले पाय वगैरे घेऊन घरात येणार. सगळीकडे ओलं करतात. त्याचबरोबर कॉटवर वगैरे जातात मुले. त्यासाठी कॉटच्या शेजारी तुम्ही अशा पद्धतीची एखादी मॅट किंवा पायपुसणी तुम्ही टाकू शकता. त्यामुळे ओलसर पाय हे कॉटवर येत नाही. त्यानंतर घरातील जो उबदारपणा, ओलावा जो असतो तो घरातील नाहीसा व्हावा यासाठी घरामध्ये तुम्ही शक्य होईल तेवढे फॅन चालू ठेवू शकता. त्यानंतर ज्या ठिकाणी मेन ठिकाणावरून चिखलाचे किंवा ओलसर पाय येतात त्या ठिकाणी अशा पद्धतीची तुम्ही पायपुसणी टाकू शकता. त्यानंतर घरामधील जो ओलसरपणा आहे तो कमी करण्यासाठी तुम्ही घरामध्ये हवा खेळती ठेवण्यासाठी अशा पद्धतीने दरवाजे उघडे ठेवायचे, त्यानंतर ओपन ठेवायचे. त्याचबरोबर दरवाजा शेजारी अशा पद्धतीने पायपुसणी देखील ठेवायची, जेणेकरून ओलसर पाय हे घरात येणार नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांना हात पुसण्यासाठी शक्य होईल त्या ठिकाणी तुम्ही नॅपकिन अटकवून ठेवू शकता, जेणेकरून मुलांच्या हाताचं जे ओलसर पाणी आहे ते सगळीकडे फरशीवर पडणार नाही. त्यानंतर घरामध्ये हवा खेळती ठेवण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने शक्य होतील तेवढ्या घरातील सगळ्या खिडक्या या उघड्या ठेवा, जेणेकरून घरामध्ये हवा खेळती राहते आणि घरातील जी रोगराई असेल किंवा काही नाशके असतात, माशा असतात, त्या घरातील कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर त्यानंतर घरामध्ये जर तुम्ही अशा पद्धतीचे प्लांट्स ठेवलेले असतील तर उन्हाळ्यामध्ये खूप जास्त पाणी प्लांट्सला द्यावं लागतं, परंतु पावसाळ्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने या प्लांट्सचं पाणी बदलत राहायचं. समजा तुम्ही जर मनी प्लांटचा तुम्ही पाण्यामध्ये लावलेला आहे तर त्यामधील पाणी हे वरचेवर बदलत राहायचं. आता हा जो मनी प्लांट आहे किंवा बांबूचं झाड आहे ते मी पाण्यामध्ये ठेवलेलं आहे, त्याचं पाणी मी रोजच्या रोज बदलत असते. त्याचबरोबर घरामध्ये तुम्ही अशा पद्धतीने शक्य होईल त्या ठिकाणी मॅट्स अंथरवू शकता. अशा पद्धतीने टिपॉय खाली मॅट्स ठेवू शकता, जेणेकरून घरामधील जे ओलसरपणा आहे तो शक्यतो कमी करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. त्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने मोठे होल असलेल्या अगदी मोठ्या तुम्ही बास्केटचा वापर करू शकता, ज्यामध्ये तुम्ही कपडे ठेवण्यासाठी वापर केल्यामुळे त्यामधील जो कपड्यांचा उग्र वास आहे तो निघून जातो. त्यानंतर अशा पद्धतीने आपले जे सगळे घरातील वापरणारे टॉवेल्स असतात ते अशा पद्धतीने तुम्ही अगदी घडी घालून न ठेवता किंवा अटकवून न ठेवता अशा पद्धतीने दोरीवर ते छान असे वाळत घालण्यासाठी ठेवू शकता. त्या ठिकाणी फॅन चालू ठेवायचा, म्हणजे टॉवेलचा वगैरे वास येत नाही. त्याचबरोबर तुम्ही टॉवेल सुकवल्यानंतर 3 ते 4 तासानंतर तुम्ही परत ती दोरी गुंडाळून ठेवू शकता, जेणेकरून घरात देखील पसारा होत नाही आणि कपड्यांचा देखील वास येत नाही. ही एक तुम्ही पद्धत नक्कीच वापरा, कारण पावसाळ्यामध्ये प्रत्येकाच्याच घरी कपडे वाळत घालण्याचं स्टँड असेल असं नाही. अगदी मी कपडे वाळत घालण्याचं जे स्टँड आहे त्यावर रोजचे जे कपडे असतात ते टाकते आणि अशा पद्धतीने टॉवेल्स वगैरे दोरीवर वाळत घालते. आता बऱ्याचदा पावसाळ्यामध्ये अन्नधान्य हे खराब होतात, त्यामध्ये कीड वगैरे लागते, तर त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने कंटेनरचा वापर करू शकता. त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही जे अटकवलेले घरातील कुंड्या असतील किंवा कुठेही ठेवलेल्या कुंड्या असतील त्यामध्ये खूप जास्त पाण्याचा वापर करू नका, कारण पावसाळ्यामध्ये वातावरण जास्त ते थंड असतं, त्यामुळे पाणी वगैरे सुकत नाही. त्यामुळे 3 ते 4 दिवसानंतर तुम्ही त्यामध्ये पाण्याचा वापर करा. पावसाळ्यामध्ये होणारी रोगराई असेल ती कमी करण्यासाठी रोज संध्याकाळच्या वेळी तुम्ही अशा पद्धतीने कापूर नक्कीच घरामध्ये जाळा, जेणेकरून घरामधील जे जीवजंतू असतात ते सगळे नष्ट होण्यास मदत होते. अगदी छोट्या आकाराचं माझ्याकडे हे इलेक्ट्रिक मशीन आहे, त्यामध्ये मी कापूर रोज लावत असते. संध्याकाळच्या 6 वाजता मी हा लावित असते. खूप जास्त महाग नाही, कॉस्टली हे नाही, अगदी 200 ते 300 रुपयापर्यंतच अवेलेबल होतं. त्याचबरोबर
हे तुम्ही कुठेही नक्कीच घेऊ शकता, खूप जास्त कॉस्टली नाही, ऑनलाईन देखील मागवू शकता, जेणेकरून अगदी दवाखान्याला खूप जास्त खर्च करण्यापेक्षा अशा पद्धतीचे तुम्ही कापूर दररोज संध्याकाळच्या वेळी नक्कीच घरात लावा. त्यानंतर तुम्ही झोपायच्या वेळेस लावू शकता, जेणेकरून त्यावेळेस सगळे घरातील खिडके दरवाजा बंद असतात, त्यामुळे कापूरचा वास हा रात्रभर घरात राहतो आणि त्यामुळे सर्दी खोकला यासारखे खूप सगळे आजार बरे होण्यासाठी त्याची मदत होते. त्यामुळे कापूर तुम्ही रोज नियमित हा संध्याकाळच्या वेळी घरामध्ये जाळलाच पाहिजे. अगदी साधा सोपा उपाय आहे. त्याचबरोबर तुम्हाला कापूर या ठिकाणी कापूरचे खूप सगळे वेगवेगळे फायदे देखील आहे. त्याचा कुठे कुठे आपण घरामध्ये वापर करू शकतो याचा जर एक डिटेल व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच सांगा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेसिन ज्या ठिकाणी असतं, आपण किचनमध्ये जे बेसिन असतं हात धुण्याचं, त्या ठिकाणी पायपुसणीचा वापर करा. घरातील जो कचरा आहे तो उघड्यावर न ठेवता तुम्ही अशा पद्धतीने डस्टबिनचा वापर करा, जेणेकरून तो कचरा अगदी झाकून राहतो. कोरडा कचरा बाजूला करा, ओला कचरा बाजूला करा. त्याचबरोबर कचरा डस्टबिनमध्येच टाकण्याची सवय आपल्या मुलांना लावा. त्याचबरोबर सॉक्स वगैरे जे असतात त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही छोट्याशा होल असलेल्या बास्केटचाच वापर करा, जेणेकरून त्यामध्ये हवा खेळती राहते, त्यामध्ये शूज सॉक्सचा वगैरे वास येत नाही. ही एक महत्त्वाची टिप्स आहे. त्याचबरोबर जे कपडे असतात, जे आपण कबोर्डमध्ये ठेवलेले घड्या घालून ठेवलेले जे कपडे असतात, त्यामध्ये तुम्ही जे डांबर गोळ्या वगैरे मिळतात, अशा पद्धतीचा तुम्ही कपड्यांमध्ये ठेवणाऱ्या गोळ्यांचा वापर करू शकता. त्यानंतर घरामध्ये जे ठेवलेले झाडं असतात त्यातून थोडंफार पाणी अगदी खाली निचरवू शकतं. त्यासाठी अशा पद्धतीने त्यामध्ये तुम्ही एकतर डिश ठेवा किंवा तुम्ही अशा पद्धतीने काहीतरी त्याखाली ठेवू शकता, जेणेकरून त्यातून जे पाणी आहे ते शोषले जाईल अशा पद्धतीचं. आणि पाण्याचा वगैरे खूप जास्त वापर करू नका, कारण पावसाळ्यामध्ये झाडामधील पाणी हे खूप जास्त शोषले जात नाही, कोरडं होत नाही. त्यामुळे अगदी 3 ते 4 दिवसांच्या अंतरानेच तुम्ही घरातल्या झाडांना पाणी घाला. त्यामुळे घरामधील जो ओलावा आहे तो कमी होण्यास मदत होते, खूप जास्त ओलावा होत नाही. आणि कुंडीमधील जे झाडं असतात त्यामध्ये देखील खूप छोटे छोटे हे बारीक किडे होतात, ते होत नाही. त्यानंतर मसाले वगैरे ठेवण्यासाठी तुम्ही पावसाळ्यामध्ये किंवा वर्षभरही तुम्ही काचेच्याच बरण्यांचा वापर करा. काचेच्या बरण्यांमध्ये मसाले अगदी सेफ राहतात, शक्यतो पावसाळ्यामध्ये ते खराब होत नाही. अशा पद्धतीने तुम्हाला जर घरात फुले वगैरे तुम्ही अशा पद्धतीने या पात्रामध्ये ठेवत असाल तर त्यामधील जे पाणी आहे ते रोजचे रोज बदला, जेणेकरून ते पावसाळ्यामध्ये अगदी आपण घरामधील जो ओलावा आहे किंवा घरामध्ये होणारी कीटकनाशके टाळण्यासाठी त्याचा मदत होईल. त्यानंतर कांदे वगैरे जे असतात ते पावसाळ्यामध्ये खूप जास्त खराब होतात, त्यासाठी अशा पद्धतीने ट्रॉलीचा वापर करा आणि ते नियमित स्वच्छ करत राहा. आज आपण पावसाळा स्पेशल डिटेलमध्ये अगदी 20पेक्षा जास्त टिप्स पाहिलेले आहे. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर कविता किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.